अधिक मास हा दोष घालवण्याचा आणि पुण्य कमवायचा काळ आहे। त्यामुळे संपूर्ण महिन्यात आपण कोणत्या सोप्या उपाययोजना आणि उपासना केल्या पाहिजेत जेणेकरून आपल्या घरातील इडापिडा टळेल। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। छायांक ज्योतिष मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। मी दीप्ती। प्रेक्षको, हिंदू पंचांगात आणि ज्योतिष शास्त्रामध्ये एका अत्यंत पवित्र आणि विशेष कालखंडाचा उदय होत आहे, तो म्हणजे अधिक मास। आपण सर्वांनी धोंड्याचा महिना किंवा मलमास हे नाव नक्कीच ऐकले असेल। दर 3 वर्षांनी येणारा हा महिना आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि जीवनातील दोषाचे निवारण करण्यासाठी एक सुवर्ण संधी असतो। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की अधिक मास म्हणजे नक्की काय। प्राचीन सहदेव भाडळी ग्रंथात प्रत्येक मराठी महिन्यानुसार येणाऱ्या अधिक मासाचे काय महत्त्व आहे किंवा काय फलित आहे ते सांगितलं आहे आणि या पवित्र काळात आपण कोणत्या सोप्या आणि प्रभावी उपासना केल्या पाहिजेत जेणेकरून आपल्यावर भगवान विष्णू आणि श्री स्वामी समर्थांची अखंड कृपा राहील। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुमच्या कुटुंबासाठी किंवा तुमच्या मुलाबाळांसाठी अत्यंत कल्याणकारी ठरणार आहे। चला तर मग सर्वप्रथम समजून घेऊया की अधिक मास म्हणजे काय। आपल्या हिंदू संस्कृतीत 2 प्रकारची पंचांगे मानली जातात। एक सूर्य चक्रावर आधारित सौर वर्ष आणि दुसरे चंद्र चक्रावर आधारित चांद्र वर्ष। सौर वर्ष 365 दिवस आणि 6 तासांचे असते, तर चांद्र वर्ष 354 दिवसांचे असते। म्हणजेच या दोन्ही वर्षांमध्ये दरवर्षी सुमारे 11 दिवसाचा फरक पडतो। हा फरक भरून काढण्यासाठी आणि निसर्गाचे चक्र ऋतूशी जुळवून घेण्यासाठी दर 3 वर्षांनी म्हणजे अंदाजे 32 महिने 16 दिवसांनी पंचांगात एक अतिरिक्त महिना जोडला जातो। याच महिन्याला आपण अधिक मास असे म्हणतो। पौराणिक कथेनुसार या महिन्याला आधी कोणताही स्वामी नव्हता, त्यामुळे याला मलमास किंवा अशुभ महिना म्हटले जायचे। या निंदेमुळे दुःखी होऊन हा महिना भगवान विष्णूकडे गेला, तेव्हा प्रभू विष्णूंनी त्याला आपले स्वतःचे पुरुषोत्तम हे नाव दिले आणि त्याचे स्वामित्व स्वीकारले, म्हणून याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात। आणि या काळात केलेल्या भक्तीचे फळ इतर महिन्यापेक्षा अनंत पटीने जास्त मिळते। आता आपण वळूया अनंत महत्त्वाच्या आणि अभ्यासपूर्ण विषयाकडे। आपल्या प्राचीन ज्योतिष परंपरेत सहदेव भाडळी हा ग्रंथ हवामान, निसर्ग आणि ग्रहांच्या फलितांसाठी अत्यंत प्रामाणिक मानला जातो। सहदेव आणि भाडळी यांच्या संवादातून तयार झालेला या ग्रंथात अधिक मास कोणत्या मराठी महिन्यात आला तर त्याचे सृष्टीवर, देशावर आणि जनजीवनावर काय परिणाम होतात याचे अत्यंत अचूक ठोकताळे दिले आहेत। ते फलित आपण क्रमाने जाणून घेऊया। जर चैत्र महिन्यात अधिक मास आला तर देशात धान्याची काहीशी टंचाई निर्माण होऊ शकते, बाजारपेठेत महागाई वाढते आणि लोकांमध्ये आरोग्याविषयी तक्रारी वाढतात असा संकेत हा ग्रंथ देतो। जर अधिक मास वैशाख महिन्यात आला तर सुरुवातीला पिकांचे काही प्रमाणात नुकसान होते, हवामानात उष्णता वाढते, परंतु उत्तरार्धात म्हणजेच उशिराने येणारा पाऊस अत्यंत उत्तम होतो, ज्यामुळे भूमी सुजलाम सुफलाम होते। आता आपण बोलूया ज्येष्ठ महिन्याबद्दल, जो योग अतिशय महत्त्वाचा आहे। ज्येष्ठ महिन्यात जेव्हा अधिक मास येतो तेव्हा उन्हाची तीव्रता आणि निसर्गातील उष्णता कमालीची वाढते। सुरुवातीला पावसाचा लपंडाव पाहायला मिळतो, हवामानात अनपेक्षित बदल होतात, परंतु हा विष्णूचा महिना असल्याने आणि ज्येष्ठत्वाला असल्याने या महिन्याच्या उत्तरार्धात वरुण राजाची चांगलीच कृपा होते आणि जलसाठे भरण्यास मदत होते। यानंतर जर आषाढ महिन्यात अधिक मास आला तर सुरुवातीला अवर्षण किंवा दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते। शेतकरी चिंतेत पडतात, परंतु महिना संपता संपता पिकांसाठी अत्यंत अनुकूल आणि जोरदार पाऊस पडतो, ज्यामुळे धान्याची कमतरता भासत नाही। श्रावण महिन्यात अधिक मास येणे हा अत्यंत संवेदनशील योग मानला जातो। सहदेव भाडळी ग्रंथानुसार जर श्रावण अधिक आला तर देशात अवर्षण म्हणजेच पावसाचे प्रमाण खूप कमी राहणार
असू शकते, ज्यामुळे दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो। आणि जर भाद्रपद महिन्यात अधिक मास आला तर पिकांवर अज्ञात रोगराई येण्याची शक्यता असते, धान्याचे भाव वाढतात आणि मान्सूनचा परतीचा प्रवास अनपेक्षित रूप घेतो। अश्विन आणि कार्तिक महिन्यात अधिक मास येणे ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे। जर या 2 महिन्यात अधिक मास आला तर देशात मोठे राजकीय किंवा सामाजिक बदल घडून येतात। हवामानात अचानक मोठी उलथापालट किंवा नैसर्गिक आपत्ती येण्याचे संकेत हा ग्रंथ देतो। मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन या हिवाळ्याच्या महिन्यात अधिक मास सहसा येत नाही, पण जर असा दुर्मिळ योग आला तर थंडीचा कडाका कमालीचा वाढतो आणि रब्बी हंगामातील पिकांवर त्याचा मोठा परिणाम होतो। तर प्रेक्षकांनो, हे झाले महिन्यानुसार मिळणारे फलित। पण अधिक मास हा दोष घालवण्याचा आणि पुण्य कमवायचा काळ आहे, त्यामुळे संपूर्ण महिन्यात आपण कोणत्या सोप्या उपाययोजना आणि उपासना केल्या पाहिजेत जेणेकरून आपल्या घरातील इडापिडा टळेल आणि सुख समृद्धी येईल, हे आता आपण पाहूया। पहिली आणि सर्वात महत्त्वाची उपासना म्हणजे नामस्मरण। हा पुरुषोत्तम मास असल्याने दररोज सकाळी आणि संध्याकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आणि विठ्ठल नामाचा किमान 1 माळ जप नक्की करावा। त्यासोबत स्वामी भक्त असाल तर ओम नमो भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो 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 नमः या मंत्राचा अखंड नामजप तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट करेल। दुसरा महाउपाय म्हणजे दीपदान। अधिक मासात दीपदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। आपल्या घरातील देवालयात, तुळशीजवळ आणि शक्य असल्यास एखाद्या मंदिरात जाऊन तिळाच्या तेलाचा किंवा गाईच्या तुपाचा दिवा लावावा। यामुळे घरातील अंधार आणि दारिद्र्य दूर होण्यास नक्की मदत होईल। तिसरा अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे दानधर्म आणि धोंडे जेवण। आपल्या हिंदू संस्कृतीत अधिक मासात जावयाला विष्णूचे रूप मानले जाते। या महिन्यात तांब्याच्या पात्रात 33 अनारसे, ज्याला आपण धोंडे म्हणतो, ते ठेवून ते जावयाला किंवा एखाद्या गरजू ब्राह्मणाला दान देण्याची पद्धत आहे, किंवा आपल्या घाच्याला म्हणजेच आपल्या बहिणीच्या मुलाला सुद्धा हे तुम्ही देऊ शकता। अनारशाला असणारी छिद्रे हे आपल्या जन्मांतरीच्या पापाचे प्रतीक मानले जातात आणि त्याचे दान केल्याने त्या पापातून आपली मुक्ती होते। यासोबतच वस्त्रदान आणि अन्नदान आणि मुख्यत्वे जलदान म्हणजे पाण्याचे दान आवर्जून करावे। या पवित्र महिन्यात काय करू नये हेही समजून घेणे तितकेच गरजेचे आहे। अधिक मासाला मलमास म्हणतात, कारण या कोणतेही काम, कर्म किंवा मंगल कार्य जसे की विवाह, मुंज, गृहप्रवेश, नवीन वास्तू खरेदी किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात केली जात नाही। हा काळ केवळ आणि केवळ अध्यात्मासाठी, ईश्वर भक्तीसाठी राखीव ठेवलेला आहे। तर प्रेक्षको, हा अधिक मास आपल्या आयुष्यात एक नवीन सकारात्मक ऊर्जा घेऊन येणारा ठरो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना। या पवित्र काळात आपल्या हाताने जास्तीत जास्त सत्कर्म घडो आणि भगवान पुरुषोत्तमाची व श्री स्वामी समर्थांची कृपा आपल्यावर अखंड राहो। तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि हो, कमेंटमध्ये जास्तीत जास्त जप करायला विसरू नका। आपल्या छायान ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका अभ्यासपूर्ण विषयावर पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।